सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये अखंड हरिनाम सप्ताहास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ. श्री सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर गुरुवर्य वाणीभूषण महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांनी स्थापित केलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमामध्ये मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी संत महंतांच्या उपस्थितीमध्ये व वेदमंत्राचा जयघोष करत सकाळी धर्मध्वजारोहण करून अखंड हरिनाम सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी झालेल्या धर्मध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी सोहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर, श्रीराम साधना आश्रमाचे महंत स्वामी सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरी महाराज, मधमेश्वर देवस्थानचे महंत श्री ऋषीनाथजी महाराज, हबप विश्वनाथ महाराज मंडलिक, बहिरा जातवेद देवस्थानचे महंत बालब्रह्मचारी श्री विश्वनाथजी महाराज, संत तुकाराम महाराज देवस्थानचे विश्वस्त भागवतकार कथाकार अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते कलश पूजन, ग्रंथपूजन, सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन वेद मंत्राच्या जयघोषात करण्यात आले. वेदशास्त्र संपन्न युवा पुरोहित निखिल गुरु जोशी यांनी धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित केले. यावेळी सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी संत महंतांचे स्वागत व संत पूजन गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित संत महंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याला आपल्या भाषणातून शुभ आशीर्वाद दिले. यावेळी सोहळ्यानिमित्ताने नेवासा बुद्रुक येथील आलेल्या पायी दिंडीतील वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी पारायण व्यासपीठ प्रमुख रामनाथ महाराज पवार, अशोक महाराज निरपळ, कोंडराम महाराज पेचे, काकासाहेब शिंदे, शंकरराव लोखंडे, उदयकुमार बल्लाळ, जयवंत देवचक्के, माजी सरपंच अण्णाभाऊ पेचे, प्रकाश सोनटक्के, भंदास रेडे, इंजिनियर सुनीलराव वाहाग, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ, नामदेवराव शिंदे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानदेव शिंदे, प्राध्यापक रमेश शिंदे, अण्णासाहेब पटारे, योगेश म्हस्के यांच्यासह पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतसेवक बाळासाहेब झिनेसर यांनी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक यांनी उपस्थित संत मंडळीसह भाविकांचे आभार मानले. जी9 मराठीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.